नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपले ज्ञानज्योत या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण पोलीस भरतीची तयारी करीत असाल तर आज अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी घेऊन येत आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचे सांगायचं गेलं तर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि जी पोलीस भरतीचं ग्राउंड 20 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता होती ती जवळपास पुढं गेलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करीत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पोलीस भरतीचं ग्राउंड कधी सुरू होणार आहे. 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या या 20 तारखेपासून जे ग्राउंड सुरू होण्याची शक्यता होती ती जिल्हा परिषद जी निवडणूक आहे यामुळे आत्ता ती पुढं जाण्याची शक्यता आहे, किंबहुना ती गेलं आहे. मित्रांनो, खूप उमेदवार रनिंग करत आहेत, ग्राउंडची तयारी करत आहेत, मेडिकल आणि डॉक्युमेंट्स रेडी ठेवत आहेत, पण तरीही सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ग्राउंड नेमकं कधी सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे याच महिन्याच्या 20 तारखेपासून पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु काही जिल्ह्यांना ग्राउंडची तयारी करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्याची माहिती आहे. म्हणजे हे समजून घ्या की सरकार आणि प्रशासन ग्राउंडसाठी तयार आहे. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे. राज्यात जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीच्या या दोन्हीही निवडणुका आज या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. आजपासून या ठिकाणी आचारसंहिता लागली आहे. 5 फेब्रुवारीला या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या 12 जिल्हा परिषद आहेत त्यांची आज निवडणुकीच्या तारखा या ठिकाणी जाहीर झाल्या आहेत. मग त्यामुळे आचारसंहिता या ठिकाणी लागली आहे. आचारसंहितामध्ये पोलीस बंदोबस्ताला प्रशासकीय कामांचा ताण पडतो प्रशासनावर. यामुळे भरती प्रक्रिया जवळपास पुढं गेलीच आहे. म्हणूनच 20 तारखेपासून सुरू होण्याची जी ग्राउंडची शक्यता होती ती जवळपास शक्यता आता मावळण्याची दाट शक्यता आहे. पुढे ढकलणे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे सत्य आहे. आता इथे मी खास सांगतो, नवीन 18 वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारांना तुम्ही असा विचार करू नका की ग्राउंड पुढे गेले तर चालेल, नंतर तयारी करू, असं करू नका मित्रांनो. ग्राउंड कधीही अचानक जाहीर होऊ शकते. त्यामुळे आपण जी काही तयारी करत आहेत, रनिंगमध्ये कमी पडले नाही पाहिजे, फॉर्म किंवा कागदपत्र अडकले तर संधी हातातून जाईल. त्यासाठी आपण कठोरात कठोर मेहनत करून पोलीस भरतीमध्ये लागलीच पाहिजे. ताकद प्लस सातत्य प्लस योग्य माहिती हे तिन्ही एकत्र लागतात. आमचं चॅनल जे आहे ते सर्वात महत्त्वाचं अशाच गोष्टीला विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी चांगल्यात चांगली माहिती या ठिकाणी आपल्यापर्यंत उपलब्ध करून देत आहे. तरी पण मित्रांनो, आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ही माहिती सर्वांना जास्तीत जास्त पद्धतीने शेअर कशी करता येईल तसेच ही माहिती आपण शेअर करावी अशी विनंती आहे मित्रांनो. आज या ठिकाणी 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्या यांची निवडणूक तारीख या ठिकाणी जाहीर झाली आहे. त्यामुळे मला वाटते की एकतर ग्राउंड फेब्रुवारीमध्ये होईल किंवा जर उरलेल्या ज्या जिल्हा परिषद आहेत राहिलेल्या त्या जर जानेवारीच्या एंडिंगमध्ये जर तारखा जाहीर झाल्या तर मला वाटते जवळपास हेच ग्राउंड पोलीस भरतीचं फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त सातत्य ठेवून अभ्यास कसा करता येईल हे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. हे सातत्य ठेवून आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचावी, कारण ही पोलीस भरती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी विशेष करून युवा जे 18 वर्षाच्या
वरील आहेत 18 ते 22 यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करून या पोलीस भरतीची तयारी करून ही भरती द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.